हरिओम. राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञानसंवाद. अष्टावक्र गीता, अध्याय 18, श्लोक 18. धीरो लोक विपर्यस्मो वर्तमानो अपि लोकवत न समाधीम न विक्षेपम न लेपम स्वच्छ पश्यति. अनुवाद. जगात राहून जगासारखेच वागून सुद्धा जो जगापेक्षा भिन्न आहे तो धैर्यशील पुरुष समाधी, अडथळे किंवा बंधन या सर्वांची उपेक्षा करतो, त्यांच्याकडे पाहत नाही. विवेचन. ज्ञानी व अज्ञानी माणसाचे बाह्यांगी काही फरक नसतो, पण अंतर्यामी जाणीवांच्या स्तरावर फार मोठा फरक निर्माण होतो. अज्ञानी माणसाचे कार्य मुख्यत्वे करून मन, बुद्धी, अहंकार व वासना तृप्तीकरिता होत असते. शरीर पोषण हेच अज्ञानी माणसाचे ध्येय व जगण्याचा केंद्रबिंदू असतो. ज्ञानी सुद्धा खातो पितो, अज्ञानी माणसाप्रमाणेच अन्य कर्मे करतो, परंतु अंतर्यामी जागृत असतो. अज्ञानी सुद्धा तीच बाह्य कर्मे करतो व अंतर्यामी झोपलेला असतो. आत्मज्ञान प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा कबीर कपडे विणत होता, रोहिदास जोडे शिवत होता, शेणा न्हावी केस कापण्याचे काम करीत होता. बाह्य कर्मात काहीही फरक निर्माण झाला नाही. अष्टवक्र म्हणतात की आत्मज्ञानी माणूस जगातील अन्य माणसाप्रमाणेच व्यवहार करून सुद्धा जगापेक्षा वेगळा असतो. हा फरक अंतरीचा असतो, बोधांचा असतो. असा ज्ञानी व धीर गंभीर पुरुषच मुक्त असतो. तो समाधी, बंधन, अडथळे, साधना यांची सुद्धा उपेक्षा करतो, कारण तो त्या सर्वातून मुक्त असतो. अध्याय 18, श्लोक 19. भावाभाव विहीनो यश तृप्तो निर्वासनो बुधः नैव किंचित कृतुमतेन लोकदृष्ट्या विकुर्वता. अनुवाद. जो ज्ञानी पुरुष तृप्त आहे, भाव अभाव यासारख्या भावनापासून मुक्त आहे, वासना रहित आहे, तो लोकांच्या दृष्टीने सर्व कर्मे करून सुद्धा वास्तवात मात्र काहीच करत नसतो. विवेचन. अहंकाराने प्रेरित होऊन जो कर्म करतो तोच करता असतो. ज्याची कोणतीच वासना नाही, कोणताच अहंकार नाही, ज्याला कोणत्याही फळाची आकांक्षा नाही, जो भाव अभावांच्या चिंतेतून मुक्त आहे, असा पुरुष करता नसतो. जगात सर्व कर्मे करून सुद्धा तो कर्मापासून अलिप्त आहे, कारण कर्मामुळे प्राप्त होणाऱ्या फळांना तो क्षुद्र व क्षणिक समजतो. त्याला शाश्वत सुख व आनंद याचा लाभ झाला आहे. तो आत्मानंदात तृप्त आहे, म्हणून तो या क्षणभंगूर भोगाबद्दल उदास असतो. बाह्यतः जगाप्रमाणेच तोही सर्व कर्मे करतो, पण ती कर्मे त्याला विचलित करू शकत नाही व आतून तो या कर्मापासून अस्पर्श स्थितीत राहतो. म्हणून कर्मे करून सुद्धा तो कर्तेपणाचे असे काहीच करत नाही. अध्याय 18, श्लोक 20. प्रवृत्तो वा निवृत्तो वा
नैव धीरस्य दुर्गः यदा यत्कुरुमायाति तत्कृत्वा तिष्ठतः सुखम. अनुवाद: धैर्यशील पुरुष प्रवृत्ती किंवा निवृत्ती यापैकी कशासाठीही आग्रही नसतो. जेव्हा जे करण्याची वेळ येते तेव्हा तो ते करून सुखाने राहतो. विवेचन: ज्ञानी पुरुष कर्ता नसल्याने कर्तव्याच्या अभिमानातूनही मुक्त असतो. म्हणून एखादी गोष्ट झालीच पाहिजे, मी ही गोष्ट करेन अशा प्रवृत्तीमय किंवा एखादी गोष्ट मी करणारच नाही अशा निवृत्तीपर बाबीत त्याचा कोणताच आग्रह नसतो. शपथा खाऊन तो कशाचाही त्याग करत नाही. त्याचे सर्व संकल्प आग्रह संपलेले असतात. अनाग्रही वृत्तीने जे स्वाभाविक आहे ते तो करतो. जर एखाद्या कार्याची जबाबदारी त्याच्यावर आली तर ते कर्म करून तो तत्क्षणी त्यातून वेगळा होतो. आग्रह व निश्चय, संकल्प व वासना, प्रवृत्ती किंवा निवृत्ती, स्वीकार वा त्याग हे सर्व अहंकाराने केले तर ती बंधनेच होतात. ज्ञानीकडून अपेक्षा आहे की तो हे सर्व स्वाभाविकपणे करतो. ज्ञानी व अज्ञानीच्या कर्मात हेच खरे अंतर आहे. हाच खरा फरक आहे. बाहेरून फरक काही नाही. कोणी व्यक्ती पाण्यात बुडत असेल तर त्याला अज्ञानी माणूस वाचवेल व ज्ञानी माणूस सुद्धा वाचवेल. दोघांच्या कार्यात काहीच फरक नसेल. पण अज्ञानी धावेल ते बक्षीस मिळवण्यासाठी. आपले प्राण धोक्यात घालून दुसऱ्याचे प्राण वाचविल्याबद्दल राष्ट्रपती पारितोषिक मिळेल, वृत्तपत्रात सुद्धा प्रसिद्धी मिळेल, फोटो छापून येईल या अपेक्षेने. पण ज्ञानी आपले कर्तव्य करून गुपचूपपणे तिथे निघून जाईल. कोणी आभार मानावे एवढी सुद्धा त्याची अपेक्षा नसते. तो कधीच म्हणणार नाही की मी एवढा उपकार केला तरी तुम्ही माझे आभार मानत नाही. मी वाचवले नसते तर तुम्ही बुडून मेला असता. हेच दोघातले अंतर्यामी असलेले वेगळेपण आहे. काही अन्य मूढ माणसे असे असतात की ती केवळ पाहत राहतात व म्हणतात की कोण कुणाला वाचवू शकतो. तो आपल्या कर्माची फळे भोगतो आहे, ते त्याला भोगू द्या. तुम्ही त्याला वाचवले तर तो आपल्या कर्माचे फळ भोगू शकणार नाही व त्याचे पाप तुम्हाला लागेल. वाचवल्यानंतर त्यांनी काही वाईट काम केले, एखाद्यांचे प्राण घेतले, कुणाचा खून केला तर त्याचे पाप सुद्धा तुम्हाला लागेल. ह्या प्रकारे काही मूढ व्यक्ती दान देताना सुद्धा हिशोब करतात की दान दिल्यावर या पैशाचे तो काय करेल. दारू पिईल किंवा जुगार खेळेल तर त्याचे पाप आपल्यालाच लागेल. अशा मूढ समजुती अनेक अज्ञानी माणसे उराशी बाळगून असतात. अहंकार मुक्त होऊन स्वाभाविकपणे फलाकांक्षा सोडून जी कर्मे केली जातात तीच कर्मे कर्त्याला मुक्त करतात. ओम शांती शांती शांती.